Let's dive into the mind of Dr. Raj Nagarkar as we explore his insights on cancer care and his visionary approach to revolutionizing healthcare. Hello, doctor. How do you ensure a holistic approach to cancer care that addresses both physical and emotional well-being? Treatment for cancer is as much of the body as it is of the mind as well. हा कॅन्सर एक असा आजार आहे जो जितका शारीरिक आहे इनफॅक्ट त्यापेक्षाही जास्त मानसिक स्वरूपाचा असतो. मानसिक इन द सेन्स की जो ट्रॉमा समाजामध्ये त्याबद्दल जे न्यूनगंड आहे किंवा आपल्याकडे आपले मित्र परिवार असे आहेत की प्रत्येक जण सल्ले द्यायला डेफिनेटली तयार असतो. कॅन्सर केअर किंवा कॅन्सर ट्रीटमेंट इफ यू टॉक अबाउट इट इज ॲज मच ऑफ द बॉडी ॲज इट इज ऑफ द माइंड ॲज वेल. कारण रुग्ण जेव्हा कॅन्सरचं निदान होतं तो स्वतः इतक्या मानसिक तणावातनं जात असतो कारण सगळीकडे ह्या आजाराबद्दल एक निगेटिव्हिटी बऱ्यापैकी आहे. सेम इज ट्रू नातेवाईकांच्या बाबतीमध्ये. वी मेक शुअर की जितकं आपण पेशंटच्या उपचारामध्ये लक्ष देत आहोत, उपचार म्हणजे शस्त्रक्रिया किंवा किमोथेरपी किंवा रेडिएशन तितकी पुरेशी नसते, तर पेशंटला एक आत्मविश्वास, एक खरा आत्मविश्वास कुठेही अंधारात न ठेवता वस्तुस्थितीशी निगडीत चर्चा करून आपण पेशंटला जर कधी सर्व अवेलेबल सायंटिफिक ऑप्शन्स समजून सांगितले तर प्रत्येक पेशंट आजाराला खूप छानरित्या रिस्पॉन्ड करतो. आय ऑलवेज गिव्ह एन एक्झाम्पल की लहान लहान मुलंसुद्धा जेव्हा ऑपरेशनसाठी येतात किंवा नंतर ज्यांची किमोथेरपी चालू असते पहिल्या दिवशी ते बाळ रडतं, परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्हिजिटमध्ये खूप आत्मविश्वासाने ब्लड टेस्ट करायची असेल तर हात पुढे करून रक्त द्यायला तयार होऊन जातं. कारण ती माइंड प्राईम झालेली असते की हो, हे मी जे काही होणार आहे, जे काही प्रिक लागणार आहे ही माझ्या भविष्य काळासाठी चांगल्या हेतूने केली जात आहे. त्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून जसं लढ म्हणता येत नाही तसं कॅन्सरच्या रुग्णांना सुद्धा अंधारात ठेवून आपण योग्यरित्या उपचार करू शकत नाही. HCG मानवता कॅन्सर सेंटर एक पूर्णपणे जी टीम आहे ही टीम काम करताना हाच हेतू डोळ्यासमोर ठेवते आणि हाच ओपननेस पेशंटशी, नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचा त्रास, त्यांच्या वेदना कमी करून एक सकारात्मक दृष्टिकोनातनं त्यांना उपचार करतं. आय थिंक दॅट इज वन ऑफ द रिझन्स की जिथे आउटकम्स खूप चांगले आहेत. आम्ही उपचार केलेल्या जसं म्हणाल किंवा 2,20,000 पेक्षा जास्त पेशंट्सवरती आजपर्यंत उपचार केलेत, परंतु ह्या सर्व पेशंट्सचा एक सायंटिफिक डेटा असतो जो डेटा रेग्युलरली ऑडिट केला जातो. त्या ऑडिटमध्ये आम्ही स्वतःहून आपल्या पेशंटचे आउटकम्स काय, उपचार केल्यानंतर रिझल्ट्स काय, हे रिझल्ट सातत्याने इम्प्रूव्ह करण्याचा प्रत्येक प्रयत्न केला जातो. कॅन्सरच्या उपचार करताना अनेक वेळेस असं होतं की आपण हरलेलं युद्ध लढतोय, परंतु ते हरलेलं युद्धसुद्धा एका सकारात्मकतेने लढताना कधी कधी शेवटचा जो एक 1% चान्स जो असतो, इवन दॅट 1% चान्स आम्ही जे म्हणतो उपचारामध्ये, हू नोज दॅट द पेशंट हू इज सिटिंग इन फ्रंट ऑफ यू कुड बी वन ऑफ दोज 100 who has the best outcome possible. So you have to give 100% efforts to that 1% possibility also. Only then it will be possible to make sure that we actually improve our outcomes and we ensure that the patient's well-being is being secured and taken care of.